आज आपण अशा ऑर्गॅनिक प्रोडक्टविषयी माहिती घेणार आहेत ज्या प्रोडक्टची मागणी संपूर्ण भारत देशामध्ये सर्व राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते। हे प्रोडक्ट जर आपण शेतीसाठी वापरले किंवा हे प्रोडक्टचा वापर करून जर आपण उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगले रिझल्ट आणि भरघोस उत्पन्न यातून आपल्याला मिळायला नक्की मदत होते। मी बोलत आहे मित्रांनो ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट या कंपनीविषयी। मागील 20 ते 22 वर्षापासून ही कंपनी मार्केटमध्ये कार्यरत आहे। या कंपनीचे प्रोडक्ट शेतीसाठी आणि हेल्थसाठी सर्व प्रकारची रेंज यामध्ये अवेलेबल आहे। साधारणतः 2002 मध्ये या कंपनीची सुरुवात झाली होती, त्यावेळी फक्त 2च प्रोडक्ट होते। आज बरीच रेंज यांची शेती उत्पादनामध्ये आहे, शेती उत्पादनाच्या प्रोडक्टमध्ये आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत की हे जे प्रोडक्ट आहेत टोटली ऑर्गॅनिक आहेत, 100% ऑर्गॅनिक आहेत, कुठलेही रसायन यामध्ये मिसळलं जात नाही आणि एक नंबरची कंपनी आहे मित्रांनो। भारत देशामध्ये सेंद्रिय उत्पादनामध्ये ही अग्रेसर मानली जाते कंपनी आणि ह्या कंपनीचे प्रोडक्ट वापरून आपण आपल्या शेतीसाठी त्याचा वापर कसा करू शकतो, हे प्रोडक्ट वापरायचे कसे नेमके आणि आपलं उत्पन्न कसं वाढू शकते याचीच माहिती मी तुम्हाला देण्याचा आज प्रयत्न करणार आहे। आज जवळपास माझ्याकडं सगळेच प्रोडक्ट आहेत, बीज प्रक्रिया करण्यापासून टॉनिक असेल, खत असेल किंवा लिक्विड स्वरूपाचे खत असेल, कीटकनाशक असेल, असे सर्व प्रोडक्ट यामध्ये आज मी आपल्याला याची माहिती देणार आहे की याचा वापर नेमका आपल्याला कसा करायचा आहे। तर चला सुरुवात करूया। तर सुरुवातीचे जे प्रोडक्ट आहे आपल्याला ज्यावेळेस शेतीमध्ये पेरणी करायची वेळ येते त्यावेळी बीज प्रक्रिया करावी लागत असते। बीज प्रक्रिया जर केली तर संपूर्ण जे आपलं बीज आहे ते उगवलं जातं। तर हे जे ST नावाचं प्रोडक्ट आहे मित्रांनो, सीड ट्रीटमेंट या नावानं ओळखलं जातं। याची 250 मिलीची पण पॅकिंग असते आणि 1 लिटरची पण पॅकिंग असते। साधारणतः 20 मिली 1 किलोला याचा वापर आपल्याला करायचा असतो। हे जर प्रोडक्ट आपण लावून बीज प्रक्रिया केली तर जे आपलं उगवण्याचं प्रमाण आहे ते टोटली एक समान असेल आणि जमिनीतून कुठलीही बुरशी येणार नाही, कुठलाही रोग त्या पिकाला लागणार नाही जमिनीतून येताना, असं हे चमत्कारी प्रोडक्ट आहे। त्याच्यानंतर पेरणी करत असताना दुसरं एक प्रोडक्ट लागतं मित्रांनो, ते आहे खत। तर खत जो आहे तो यांचा जो खत आहे तो असा येतो भूमी पॉवर नावाने। खूप पॉवरफुल एक प्रोडक्ट आहे। याचा प्रोडक्टचा वापर करून जर आपण पेरणी केली तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल। ह्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड असतं, ह्युमिक ॲसिड असतं। ही 4 किलोची पण पॅकिंग येते आणि 12 किलोची पण पॅकिंग येते। तर खूप चांगला रिझल्ट आपल्याला ह्या भूमी पॉवरचा बघायला मिळतो, जसं की मातीची सुपीकता वाढणं, जमिनीत ओलावा टिकवून ठेवणं, जमीन भुसभुशीत करणं। जर आपण ती जमीन कालांतराने नांगरली तर त्याच्यामध्ये आपल्याला ढेकळ पडणार नाहीत। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर माती आपली सुपीक होणार, मातीचा पोत सुधारणार, असं हे चमत्कारी 12 किलोचं आहे। पण खूप मायक्रोन्युट्रियंट टेक्नॉलॉजी, सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यामध्ये जवळजवळ 12-13 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत। तर असं हे प्रोडक्ट आहे मित्रांनो, याचा आपण नक्की उपयोग करावा। भाजीपाला असेल, फळबाग असेल किंवा मग ऊस असेल किंवा कुठलंही सोयाबीन असेल, कापूस असेल, यासाठी आपण याचा वापर करू शकतो। त्याच्यानंतर जमिनीतून बुरशीवर येऊ नये म्हणून किंवा निरोगी मुळासाठी आपण रूट गार्डचा उपयोग करू शकता। हे 2 किलोची पॅकिंग असते, रूट गार्ड नावाने येते। निरोगी मुळासाठी या प्रोडक्टचा वापर करता येतो। हे भूमी पॉवरमध्ये मिसळून आपण पेरू शकतो किंवा त्या ठिकाणी टाकूही शकतो भाजीपाल्यासाठी वगैरे। तर त्याच्यानंतरचा जो विषय असतो मित्रांनो तो फवारणी किंवा ड्रेचिंग असेल। तर फवारणी आपण करत असताना ज्यावेळेस 20-22 दिवसाचं पीक आपलं होत असतं त्यावेळेस आपल्याला फवारणी करावी लागते। तर हे ग्रो आहे मित्रांनो, ग्रीन प्लॅनेटचं पॉवर प्लॅन्ट ग्रो नावाने ओळखलं जातं। ह्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड आहे, ह्युमिक ॲसिड आहे, एक प्रकारचं टॉनिक आहे मित्रांनो। आणि त्याच्यासोबत पांढरी मुळी त्या पिकाची वाढायचं असेल तर नायट्रोकिंगचा वापर आपल्याला करावा लागतो। याच्यामध्ये NPK असतं आणि हे दोन्ही कॉम्बिनेशन करून जर आपण फवारणी केली तर खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो। त्या पिकाची वाढ चांगली होताना आपल्याला दिसल, फुटवा होत असेल दिसल, त्या पिकाला आपल्याला कलर आलेला दिसल, एक ताजा तजेलदारपणा किंवा वाढ होताना खूप ह्याची मदत होत असते। हे एक प्रकारचं दोन्ही टॉनिक आहे। त्याच्यानंतर आपण स्टिकर कुठलं वापरायचं तर ग्रीन प्लॅनेटचं स्प्रेड ऑल 90 नावाचं स्टिकर आहे, याचा वापर आपण करू शकता। हे जे प्रोडक्ट आहेत मित्रांनो 2 ते 3 ml प्रति लिटर याचा आपण वापर करायचा असतो किंवा ड्रेचिंगमध्ये किंवा ड्रीपमधून पण एकरी एक बॉटल आपण याची सोडू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला जीवामृत करायचं असेल किंवा जीवामृतमधून जर हे प्रोडक्ट सोडायचे असतील तर प्रीमियम नावाची एक बॉटल आहे। ह्याचं काम काय तर
हे बॅक्टेरिया कल्चर याच्यामध्ये असतात. जमिनीतील जीवाणूची संख्या वाढविण्यासाठी या प्रोडक्टचा आपल्याला उपयोग करावा लागतो. मातीचा पोत सुधारण्यासाठी जवळजवळ एक बॉटल म्हणजे एकरी एक बॉटल वापरली तर जवळजवळ 2 बैलगाडी शेणखत टाकण्यासारखं हे प्रोडक्ट आहे. खूप पॉवरफुल प्रोडक्ट आहे प्रीमियम नावाचं. तर ड्रेचिंग जर करायचं असेल तर प्रीमियम 1, नायट्रोकिंग 1 आणि ग्रो 1 अशी 3 बॉटल आपल्याला एकरी सोडून द्यायचे असतात. आणि फवारणी करताना मात्र प्रीमियम आपण फवारणी करू शकत नाही, कारण ते फक्त जमिनीवर काम करतं. तर फवारणी करताना फक्त त्या पिकाच्या वाढीसाठी नायट्रोकिंग आणि ग्रोचा वापर आपल्याला करावा लागतो. तर 2-3 फवारण्या जर ग्रो आणि नायट्रोकिंगच्या केल्या तर खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल, वाढ होताना दिसेल. त्याच्यानंतर जो त्याच्या पुढचा विषय असतो तो परागीकरण करण्यासाठी ज्यावेळी फुलाची अवस्था असते, त्या पिकाची फुलाची अवस्था असते, फुलकळी निघत असेल किंवा ज्यावेळेस त्या फुलाचा बहर येत असेल त्यावेळेस जास्तीत जास्त फुलाची संख्या वाढवणं, त्याच्यानंतर फुलगळ न होणं आणि आलेलं फळ फुगवणं किंवा टिकवून ठेवणं हे या ब्लूमचं काम आहे. तर याच्यामध्ये बोरॉन असतं आणि ह्या ब्लूममुळं जास्त फळ लागण्यास मदत होते, फूल लागण्यास मदत होते. असं हे ब्लूम नावाचं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशक आपल्याकडं हे PPFC एक आहे, पॉवर प्लॅन्ट PPFC. आणि त्याच्यानंतर दुसरं जे प्रोडक्ट आहे फंगोइट नावाचं, हे फंगोइटची बॉटल आहे 250 मिलीची, ह्याची 1 लिटरची पण पॅकिंग असते. तर हे लिक्विड स्वरूपामध्ये येतं. दोन्ही प्रोडक्ट एकदम बुरशीसाठी चांगले आहेत. जवळजवळ 12-13 प्रकारच्या बुरशी या प्रोडक्टमुळे कंट्रोल होत असतात. त्याच्यानंतर जर आपल्या पिकावर व्हायरस येत असेल तर हे व्हायरोसोल नावाचं प्रोडक्ट आहे. ह्याची पण 250 मिलीची पॅकिंग असते, 1 लिटरची पण असते. व्हायरोसोल म्हणजे जर त्या पानं कडत असतील, पानं पिवळे पडत असतील तर त्यावेळी आपल्याला ह्या, उदाहरणार्थ मी देतो तुम्हाला, मिरची जी आहे आपली, त्या मिरचीवर नेहमी हमखास बोकडा येत असतो. तर त्या बोकड्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या व्हायरससाठी ह्या प्रोडक्टचा वापर आपण 2 ते 3 ml प्रति लिटरने करू शकता. त्याच्यानंतर ऑर्गोमाइट नावाचं एक प्रोडक्ट आहे मित्रांनो, थ्रिप्ससाठी जे वापरलं जातं. थ्रिप्स रस शोषण करणारे किडे असतील, मावा असेल, तुडतुडे असेल किंवा अन्य कुठलेही लाल कोळी असेल तर त्यावेळी आपल्याला ह्या ऑर्गोमाइटचा वापर करावा लागतो. हे थ्रिप्ससाठी खूप चांगलं प्रोडक्ट आहे. 2 ते 3 मिली याचा वापर आपण करू शकतो. त्याच्यानंतर निंबोळी अर्कमध्ये ग्रीन प्लॅनेटचं PPNP आहे, पॉवर प्लॅन्ट PPNP. हाय PPMचा निंबोळी अर्क आहे हा. ह्याच्यामुळे जे अंडे असतील, आळ्या तयार होताना जे अंडे, लहान लहान अंडे असतात ते त्याच वेळी मरण पावले जातात आणि नंतर ते जे पीक आहे ते रोगाला बळी पडत नाही. त्याच्यानंतर वातावरणात जर अचानक बदल झाला, उदाहरणार्थ जास्त थंडी येत असेल, जास्त ऊन असेल किंवा अति पाऊस जर झाला तर त्यावेळी आपल्याला स्ट्रेस आउट वापरावं लागतं. हे सिलिकॉन बेस असतं. ह्याचा वापर पण आपल्याला 2 ते 3 ml प्रति लिटरने करावा लागतो. म्हणजे एक सुरक्षा कवच म्हणून पिकासाठी याचा वापर आपण करू शकतो. तर त्याच्यानंतर जे प्रोडक्ट आहे मित्रांनो, फ्रुटर नावाचं, कुठली फळबाग असेल अशा वेळी आपण ते फळ फुगवण्यासाठी किंवा त्या फळाला चमक येण्यासाठी आणि मार्केटमधील जो आपला माल आहे तो माल टिकवून ठेवण्यासाठी फ्रुटरचा वापर करतो. 1 ते 1.5 मिली प्रति लिटर याचा वापर आपल्याला करावा लागतो. तर अशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे. अर्धा लिटरमध्ये पॅकिंग येतं आणि 250 मिलीमध्ये पण याची पॅकिंग असते. अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे. फळ टिकवून ठेवण्यासाठी, फळ फुगवण्यासाठी, वजन वाढविण्यासाठी आणि त्या फळाला चमक येण्यासाठी याचा वापर आपण फ्रुटरचा करू शकतो. असे ही सगळे प्रोडक्ट आहेत मित्रांनो. याचा वापर आपण करून आपल्या शेतीचं जे उत्पन्न आहे ते 1.5 पटीनं करू शकता. मी म्हणत नाही की माझ्याच कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही ऑर्गॅनिक वापरावं, कुठल्याही कंपनीचं वापरू शकता, पण रिझल्ट जर चांगले असतील तर ग्रीन प्लॅनेटच आपण वापरायला त्याला प्रेफरन्स दिला पाहिजे, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर इतर लोकांना पण शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. धन्यवाद.